मोठी आई खोलीच्या बाहेर येत नाहीये. तुमच्यापैकी कोणाला देवाची पूजा करायची असेल तर करू शकता. आणि कोणाला नसन करायची तर मला करावी लागेल. हो हो तू कर. म्हणजे त्यासाठीच आपण तिला पैसे देऊन बोलवलं होतं नाही का? ह्या घरची सून आर्या याचा योग्य मोबदला देईल तुला. नाही, मोबदल्याची गरज नाही. हे मावं घर आहे. तुम्ही जरी समजत नसला तरी गृहप्रवेश झालाय मावा. ए तू ना देईच्या बाबतीत वादावादी नको. ही परंपरा नाही मोडली पाहिजे. हे बघ मी तुला सांगते, दादाला हे अजिबात आवडणार नाही. दादा जर का भडकला ना तर किती ग की जिथे भक्ती असती तिथे भीती नसती. माया भक्तीत तर भीतीला अजिबात जागा नाही. देई आईची पूजा करण्यापासून मला आता कोणीच अडवू शकत नाही. ए माझी पण ना एक भक्ती नावाची मैत्रीण होती. तुझी भक्ती ना तुझ्या मोबाईल मध्ये दाखव. मोबाईल मध्ये तोंड घाल आणि गप बस. माझ्या वरचढ आवाज चढवलेला मला चालणार नाही. बस गपचूप. ओके. आई राजा उध उध सदानंदाचा उध उध. जय जय माय भवानी. हे जय जय माय भवानी अंबा तुळजापूरवासिनी हो. चित्शक्ती श्री दुर्गा भैरवी अगतम विनाशिनी हो. जय जय माय भवानी. कृतयुगाचे ठाई दैत्य महिषासुर प्रगटला हो. त्याच्या त्रासा भेणे मोठा
हाहाकार उठला हो. जय जय माय भवानी अंबा तुळजापूरवासिनी हो. चितशक्ती श्री दुर्गा भैरवी अगतम विनाशिनी हो. जय जय माय भवानी. आई रूम मध्ये आहे, तर मग आरती कोण करतंय? गाईच्या रूपाने पृथ्वी ब्रह्मा ते जाऊनी हो. होती झाली कष्टी आपुले गाऱ्हाणे सांगुनी हो. तेव्हा हरिहर ब्रह्मा आले तुझ लागी शरण हो. जय जय माय भवानी अंबा तुळजापूरवासिनी हो. चितशक्ती श्री दुर्गा भैरवी अगतम विनाशिनी हो. जय जय माय भवानी. थांबवा हे सगळं. नगरकरांच्या घरातल्या देवी समोर पंचावताला हात लावायची हिंमत कशी झाली तुझी? रेणू, हिम्मत चुकीच्या गोष्टी करायला लागती. मायाच घरात देवी याची आरती करायला हिम्मत कशाला पाहिजे? हे गप्पस, हे घर तुझं नाहीये. रेणुका, बघ बघ कशी बोलतीये ही जर अशीच हट्टाने माझी जागा घ्यायला लागली ना. राव दादांनी माझ्या आई बाबांना दिलेले शब्द आठवतात ना? जर कार्य आमच्या घरची सून झाली नाही तर एक अख्खा दिवस मी हातामध्ये बांगड्या भरून कपाळाला कुंकू लावून साडी नेसून स्त्री वेशात काढेन. ए चल बाहेर. अगं हे काय करताय तुम्ही? हे असं शोभता का तुम्हाला? हात जोडीते, पुन्हा असं करू नका. किती गो किती हा आरडाओरडा. बापरे रेणुका, तुझ्या घरात येऊन तुला दम देते. मी अजूनही माझी जागा सोडली नाही, सोडणारही नाही.